मला काही नाही दिसत. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल, वेलकम बॅक टू न्यू व्हिडिओ. आणि मी आणि पल्लवी आलेलो आहोत हैदराबादमध्ये, हैदराबाद सिटी एक्सप्लोअर करायला. सो स्टे ट्यून, खूप एक्साइटिंग ब्लॉग्स असणार आहेत हे. आणि चला, मी तर झालेलो आहे आता रेडी आणि पल्लवीचा वेट करतोय. विदिन 5 to 10 मिनिट्स आपल्याला निघायचंय. आता आपण आलो आहोत NTR गार्डन मध्ये. मित्रांनो, या पार्कचं नाव तेलंगणाचे फॉर्मर चीफ मिनिस्टर NT रामाराव यांच्या नावावरून ठेवलं आहे. इथे NT रामाराव यांचं मेमोरियल आहे. या पार्कचं कन्स्ट्रक्शन 1999 पासून करण्यात आलं होतं. जिओग्राफिकली जर आपण बघितलं तर हे पार्क हैदराबाद सिटीच्या सेंटरला आहे आणि इथून जवळच हैदराबाद सिटीतील सर्व टुरिस्ट प्लेसेसही आहेत, जसं की हुसेन सागर लेक, लुंबिनी पार्क. आपण आता जे बघितलं होतं ते होतं NTR मेमोरियल आणि आपण आता जातोय NTR गार्डन मध्ये. तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी एंट्री आहे. इथे आपल्याला फर्स्ट तिकीट काढावं लागेल. हैदराबाद मधील NTR गार्डन हे बेस्ट प्लेस आहे तुमच्या फॅमिली सोबत, तुमच्या फ्रेंड सोबत टाइम स्पेंड करण्यासाठी, स्पेशली लहान मुलांसोबत टाइम स्पेंड करण्यासाठी. कारण की इथे लहान मुलांसोबत खेळण्यासाठी खूप छान छान राईड्स आहेत, त्या तुम्ही इथे एन्जॉय करू शकता. पल्लू, चल जाऊ आता हॉन्टेड हाऊस मध्ये. जायचं का? चलो, हॉन्टेड हाऊस. हा पल्लू, चल. ओहो, हे दिसायला का तुला? कॅमेरा तरी दिसत आहे, मला काही नाही दिसत आहे. कसं वाटलं बोलू? खतरनाक. व्ह्यूज इतकी खतरनाक नाही, म्हणजे बघायला इतकं नाही, पण आवाज खूप खतरनाक काढले. ते खालून जमीन हातात येणार तिथं फील होतोय. मजा आया. आता ऍक्च्युली नेक्स्ट राईड साठी चालू. अंडर वॉटर व्ह्यूज. Pulling up black windows once you go down. You must be crazy if you think that I'ma slow down. I wanna hear it talking shit, fuck the drama. Keep it coming, I'ma send you to your mama. Mr. Whip, 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 get the guns out. Dropping bodies in the place till the sun's out. बोलू थांब ना. ऍक्च्युली हे फक्त इल्युजन आहे. आम्हाला असं वाटायला की आम्ही फिरायलो. बोलूचे डोळे बघा. क्या है भैया ये गेम? ओके, इसमें जो भी नंबर आएगा वो चीज हमको मिलेगी. ओके, अगर नंबर नहीं आया तो पैसा वापस. ओ भाई, सही है गेम. पल्लू ट्राय कर राहिली. बघू, लेट्स सी. काय पाहिजे तुला आधी सांग बरं. बोलू, काय पाहिजे तुला याच्यातलं? काय पाहिजे? टेडी तर मी दिलाय. हार्ट पाहिजे. आय लव्ह यू फ्रॉम माय साइड and Vinny from your side. Okay. कैलकुलेशन करेंगे, वो प्लस करेंगे. ऐड करने के बाद फिर जो भी आएगा नंबर वो चीज हमको मिल जाएगी. यहाँ पर जो नंबर लिखे हैं, फॉर एग्जाम्पल 5 फॉर द टेडी, 6 फॉर द हैंड वीडियो गेम. लेट्स ट्राई. देखो भैया, अभी कैलकुलेट करके क्या नंबर आ रहा है. 16. हार्मोनियम. हार्मोनियम जिंगिस. पल्लवी तो वाव, नाइस. हार्मोनियम नॉट बॅड. अच्छा, ये वाजव बरं एकदा. नाइस. NTR गार्डन मधूनच आंबेडकरांचा पुतळा दिसतो. सो तुम्हाला दाखवतो. खूप मोठा पुतळा आहे आणि ऍक्च्युली आम्ही खूप लांब बसलो त्या पुतळ्यापासून, बट इथून पण एकदम क्लिअर दिसतोय. आता NTR गार्डन एक्सप्लोर करून झालेला आहे आपला. आता आपण जाणार आहेत लुंबिनी गार्डनला आणि त्याच्यानंतर आपण जाणार आहेत बुद्ध स्टॅच्यूला.
हा ही पाण्याच्या मध्ये आहे इथून. हा ऍक्च्युली हुसेन सागर लेक आहे. त्या हुसेन सागर लेकच्या एक्झॅक्ट सेंटरला बुद्धांचा स्टॅच्यू आहे. सो आपल्याला तिथून बोटने तिथं जावं लागेल आणि त्याच्यानंतर आपण ते पण एक्सप्लोअर करूया. ऍक्च्युली जे आपल्याला जायचं होतं सगळ्यात पहिल्यांदा बिर्ला टेम्पलला, बिर्ला मंदिरला, तिथं जाता नाही आलं. त्याचं रिझन असं आहे की 12 ते 2च्या टाइम मध्ये ते टेम्पल बंद असतं. सो आम्ही त्याच्याऐवजी मग हे 2 गार्डन एक्सप्लोर केलेत. NTR गार्डन आता सध्या एक्सप्लोर केलंय आणि आता जायचो तर लुम्बिनी सॉरी गाईज, लुम्बिनी गार्डनला. NTR गार्डनच्या साईडलाच हा BR आंबेडकरांचा स्टॅच्यू आहे. चला तर आता आपण जाऊया लुम्बिनी पार्कला. लुम्बिनी गार्डनची जी एंट्री फी आहे ती आहे 20 रुपीज. लुम्बिनी पार्क बघितल्याच्या नंतर आपण जाऊ शकतो हुसेन सागर लेकच्या सेंटरला जो बुद्धांचा स्टॅच्यू आहे तिथे जाण्यासाठी आपल्याला बोटिंगचा ऑप्शन आहे आणि तिकीट जे आहे ते 100 रुपीज आहे. पल्लवी चलो बोटिंग के लिए. ह्या बोटने जायचंय. बोटने आम्ही निघालो हुसेन सागर लेकच्या सेंटरला असलेला बुद्धांचा स्टॅच्यू बघण्यासाठी. भैया तैर के जाना पड़ता है ना अभी. हा जो बुद्धांचा स्टॅच्यू आहे त्याचं इनॉग्रेशन 1992 मध्ये झालं होतं. आपण जेव्हा बोटने इथे येतो तेव्हा आपल्याला इथे 10 मिनिट स्पेंड करायला भेटतात. सगळे बुद्धांचे खूप असं आय थिंक त्यांनी पराक्रम केलेले सगळे चित्र आहेत बहुतेक, आहे की नाही. आता आम्ही आलो आहोत हैदराबाद सिटीचं प्रमुख आकर्षण बिर्ला टेम्पल इथे. हे जे बिर्ला मंदिर आहे ते नौबत पहाडाला कट करून बनवण्यात आलं आहे. मंदिरमध्ये प्रवेश करण्याच्या आधी तुम्हाला तुमचे शूज, मोबाईल फोन्स, तुमचे बॅग असतील तर तुम्हाला पहिले इथे लॉकर रूम मध्ये ठेवावं लागतात. इथे लॉकर रूमची ही सुविधा केली आहे. आताच बिर्ला टेम्पलला व्हिजिट करून आलो. खूप जास्त सुंदर मंदिर आहे आणि एकदम पीसफुल आहे. आणि मोबाईल फोन्स हे ते काहीच कुठलेच डिव्हाइसेस अलाउड नाही आहेत. एकदम सुंदर असं हे मंदिर आहे. तुम्ही जे माझ्या मागे बघताय हा आहे नौबत पहाड. ह्या नौबत पहाडाला कट करून हे मंदिर बनवलंय. ऍक्च्युली हे मंदिर ह्याच्या मागे खूप मोठं आहे आणि ह्या मंदिराच्या मागून पूर्ण हैदराबाद सिटीचा व्ह्यू आपल्याला बघायला भेटतो. पूर्ण हैदराबाद सिटी पूर्ण दिसतंय. ट्रेन बसल्यानंतर दिवसभर जे आपण थकलो होतो तर तो थकवा निघून गेला सकाळ. बिर्ला टेम्पल व्हिजिट केल्याच्या नंतर आम्ही आलो होतो चारमिनार पाहायला. तिरंगा कलरच्या लाइटिंग मध्ये चारमिनार ह्या आणखीन जास्त उठून दिसत होता आणि आम्ही रात्री चारमिनारला व्हिजिट केल्यामुळे आम्हाला मध्ये एंट्री नाही भेटली. बट बाहेरूनही खूप सुंदर दिसत होता चारमिनार. चारमिनारच्या अपोजिट साइडला स्ट्रीट शॉप आहेत जिथे तुम्ही शॉपिंग करू शकता. आपण हैदराबादमध्ये येऊन स्पेशल बिर्याणी हाऊस मध्ये आलोत आणि आपण इथं ऑर्डर करायलो. काय ग व्हेज बिर्याणी. काय करायलो? व्हेज बिर्याणी. व्हेज बिर्याणी. ऍक्च्युली आपल्या आधी येऊन सगळ्यांचे ऑर्डर्स आलेत, राईट. मग आपलं का ऑर्डर नाही येतं? कारण त्यांनी व्हेज बनवलेली. म्हणजे हैदराबादमध्ये येऊन स्पेशल बिर्याणी हाऊस मध्ये येऊन आम्ही खातो काय तर व्हेज बिर्याणी. ठीक आहे, व्हेज लोकांसाठी ऑप्शन नाही आहे. बट या काही जण म्हणत असेल की व्हेज बिर्याणी नाही आहे तर व्हेज पुलाव आहे. बट गाईज
फॉर वेजिटेरियन पीपल्स इट्स अ वेज बिरयानी हाउस। वेज बिरयानी यस, वेज बिरयानी यहाँ पर कोई लोग खाता है या नहीं? इग्नोर्ड। गजब बेइज्जती है। हॅलो, सो कसं वाटलं तुम्हाला डे 1? आता आलोत आम्ही आता रूमवर. सो मजा आली यार. हैदराबादमध्ये फर्स्ट डे खूप छान गेलाय, मस्त आहे एकदम छान. सगळं बघितलंय आज आणि भारी. इथंच डे 1 आपण एंड करूया. नेक्स्ट जो ब्लॉग येणार आहे म्हणजे डे 2 चा, तो खूप जास्त एक्साइटिंग असणार आहे, कारण की आम्ही हैदराबाद सिटी मधले जे पॅलेस आहे तो पॅलेस एक्सप्लोअर करणार आहोत. त्याच्यानंतर इथे गोलकोंडा नावाचा एक फोर्ट आहे, तो पण एक्सप्लोअर करणार आहोत आणि खूप भारी ब्लॉग होणार आहे. सो गाईज, नेक्स्ट ब्लॉग बिलकुल स्किप करू नका. आणि जर कोणाच्या लक्षात राहत नसेल तर प्लीज बेल आयकॉनला आत्ताच क्लिक करा. कोणी नवीन असतील हा ब्लॉग बघण्यासाठी तर प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल आणि बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा, जेणेकरून की तुम्हाला जो नेक्स्ट ब्लॉग येणार आहे त्याचा नोटिफिकेशन येऊन जाईल. सो चलो, आता हा ब्लॉग इथेच एंड करूया. आता भेटूया हैदराबाद सिरीजच्या डे 2 मध्ये.